हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये स्वागत आहे। आता मी जरी थ्रेडला गाठ लावून घेतलेली आहे। आता मी मनी जे आहेत ना ते निडलमध्ये भरून घेते। मी तुम्हाला दाखवते की जर तुमच्याकडे गोल्डन बीड्स नसतील तर तुम्ही मोतींनी वर्क करू शकता प्रॅक्टिससाठी की ठीक आहे। जर तुमच्याकडे जरी थ्रेड हा गोल्डन कलरचा असेल तर तुम्हाला काय त्याचे प्रॉब्लेम होतील, कसं ते वर्क दिसेल ह्याच्यासाठी मी तुम्हाला हे वर्क दाखवते। 2 मणी सोडले आपण आणि चेन स्टिच घातली, ठीक आहे। परत 2 मणी सोडले, चेन स्टिच घातली। तुम्ही बघू शकता हे बघा, गोल्डन मणी जे आहेत, आपलं गोल्डन जो आपला धागा आहे, जो जरी थ्रेड आहे तो अलगद अलगद दिसतोय, ठीक आहे। असा अलगद अलगद दिसायला की लुक पण चांगला दिसत नाही, फिनिशिंग पण चांगली दिसत नाही। त्याच्यासाठी मी तुम्हाला व्हाईट मोतीमध्ये व्हाईट कलरचा पॉलिस्टर थ्रेड वापरा किंवा नॉयलॉनचा थ्रेड जो येतो तंगूसचा तो वापरा। हे बघा, 2 मणी सोडले, स्टिच केली, परत 2 मणी सोडले, स्टिच केली। हे बघा, आता मी इथं मुद्दाम गॅप ठेवली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। हे बघा दिसत असेल, हे बघा ह्या 2 मण्यामध्ये आपण वेगळ्या रंगाचा धागा वापरला तर ते वर्क एकदम चांगलं दिसत नाही, फिनिशिंगसुद्धा चांगली दिसत नाही। कारण जसं मटेरियल असेल ना तसा आपण धागा जो आहे तो चेंज करायचा आहे, ठीक आहे। आता समजा तुमचं इथं पिंक कलरचा मोती असेल किंवा पिंक कलरचं कट बीट्स असतील किंवा जरदोशी असेल, भरपूर कलरमध्ये सगळ्या मटेरियल जे आहे ते अवेलेबल असतं, तर तशाच पद्धतीने तुम्ही जे धागे आहेत ते वापरायचे। आता इथे गोल्डन कलरचा आहे त्याच्यामुळे मी गोल्डन कलरचा जरी थ्रेड वापरला आहे। कॉपर कलरचा जर मणी असेल तर तुम्ही कॉपर कलरचा दोरा वापरायचा आहे। आता इथं व्हाईट कलरचा आहे म्हणून इथं तुम्ही व्हाईट कलरचा तंगूस वापरा किंवा व्हाईट कलरचा पॉलिस्टर थ्रेड वापरा। जसं मटेरियल असेल त्याच्यानुसार तुम्ही तुमचा दोरा जो आहे, जो धागा आहे तो चेंज करायचा आहे, ठीक आहे। मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप जी आहे ती दाखवलेली आहे, ठीक आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कुणाला अजून आरीवर्क शिकायचं असेल तर त्यांनासुद्धा आपले फ्री आरीवर्कचे क्लास चालू आहेत, त्यांनासुद्धा तुम्ही आपले व्हिडिओ जे आहेत ते शेअर करा, जेणे की त्यांनासुद्धा घर बसल्या फ्री आरीवर्क करता येईल। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात।